तुम्ही बघू शकता आम्ही वर्कशॉपला आहे सध्या. तर आता सचिन सायकल ठेवतोय वर्कशॉपमध्ये आणि आम्ही निघतो आता डोंगरावर जायसाठी. सो चला बाय, भेटू. जस्ट आम्ही कारलापाडा सोडला आहे. सो नेक्स्ट आता कल्पादेवी मंदिरात थांबतो, होता दर्शन वगैरे घेऊन जस्ट दर्शन घेतलं आणि आता निघतोय आम्ही पुढे. 2 रस्ते आहेत जायसाठी, एक कल्पादेवीचा आणि एक आहे आवलीचा डान. सो असे 2 रस्ते आहेत. हा समोरचा जो दिसतोय व्ह्यू तो आहे मुंबई तो वडोदरा हायवे चालला आहे. इकडे पलवण, इकडे गेलठाणपासून सुरुवात आणि बघू शकता इकडे शिवानी. आम्ही जस्ट आलो आहे ह्या रस्त्याने. हा रस्ता आहे आवलीचा डान म्हणून बोलतात. तर हा चालण्यासाठी एकदम सोपा आहे. तर तुम्ही पण जर आलेच तर नक्की हा डान ट्राय करा. 1:30 वाजला आहे आणि आम्ही निघलेलो 12:30ला. तर जवळजवळ 1 तास पकडून चला तिथे यायला आम्हाला. तर आता बसलो पण आम्ही इथं. सो तुम्ही बघू शकता आम्ही अर्ध्या तासात, तर हा चढायचा भाग होता आणि आता समज तो पाड्यातून यायला लागला. तिथून काहीतरी अर्धा तासाचा रस्ता असेल पाड्यातून आणि हा रस्ता. सो आता आम्ही इथं पोहोचलो आहे. जवळजवळ आम्हाला 1 तास लागला आहे तिथे यायला आणि आम्ही निघलो आहे पण खूपच. तुम्ही बघू शकता सचिनने पानं आणलं जेवायला. तर जेवायचा टाईम झाला आहे आणि सचिन आता पत्रावली कापतोय. कापली पत्रावली आपली केलीची पानाची मोठी खूप मोठी पत्रावली अशी दिलेली आहे सचिनने मला. आणि वाव, काय वास, काय स्मेल येतोय आपल्या बिर्याणीचा मस्त पैकी. तर तुम्ही बघू शकता बिर्याणी मस्त मिक्स झालेलं आहे आणि आता जेवायची तयारी करू आम्ही. सो गाईज राहिला तो घरी नेऊ. तुम्ही बघू शकता सुरुवात करतो आम्ही जेवण. पुढे एन्जॉय. बोंड घेत आहोत भाजीला. बघू शकता केल नाही केलीचा बोंड तरी बघू आम्ही रेडी. सब्जी याची भाजी बनवतात चपाती सोबत. चल तो जायचा रस्ता इकडे नाही धबधब्याची. बघू शकता धबधबा पायथ्याशी बघितलं. रस्ता बनवतो येण्यासाठी. जेवण वगैरे झालं त्यानंतर अंघोळ वगैरे केली आणि आता परतीच्या प्रवासाला आम्ही रिटर्न. सचिन लागला आहे खेळणी काढाय. ते आपण जायचं टायमावर आम्हाला ते त्यावेळेस एक दिसली. तर गाईज तुम्हाला कधी पण जर केलनी काढायची असेल तर असा बघून काढायचा. जो आम्ही अर्धा काढतो त्या कोयती किंवा सुरा घेऊनच या. आणि तुम्ही बघा सचिनचा काढतो काढा पण पावसाळ्यातच भेटली. हां, तुम्ही कधी पण याल उन्हा मी आता सांगाल का नाही भेटली तर आम्हाला सांगाल का तुम्ही खोटं बोलत. तर त्या तुम्ही लक्षात ठेवा का पावसाळ्याला भेटते. ती असते केलनी तुम्ही बघू शकता. हां, ते रान केलीचं आहे आणि जो आम्ही इथं काढणार त्याला काय बोलतात पोपटी. तर तुम्ही बघू शकता. तर हा असा बघूनच घ्या तुम्ही, एकदम वजन घेऊ नका. त्याचा मग तो चांगला लागत नाही, थोडा कडू लागतो आणि त्यात नसतेच मूळ गोष्ट म्हणजे तसा काढल्यावर त्याला पान सोलायचं. हां, पान म्हणता तुम्ही सांगतो काढून ते काढायचं खोटं. तर त्याची पहिला एक पानं अशी साईडची कापायची. नंतर हा मेन गाभा आहे याचा मेन तो काढायचा.
तर त्या काढण्यासाठी तुम्ही खालून स्टार्ट करायचं रस्ता. आधी पण एक भेटला त्या रस्त्याने बी भेटला. सो याची भाजी करत होते, एकदम भारी लागते चपातीच्या मस्त सुकीच. तुम्ही पण कधी आलं तर ट्राय करा. नाही नाही अजून चुकलायचं आहे. सो काय तुम्ही बघू शकता, हा आहे तो आपला पोपटी. तुम्ही बघू शकता केली जात मला बघा बा सचिन खा लागलाय. तुम्ही कधी आलं तर ट्राय करा भेटला तर. सो गाईज आम्ही आता चाललो आहे रिटर्न घरी. तिथूनच आवलीच्या दांडाला रिटर्न घरी. बघू शकता आम्ही जास्त फिरलेलं नाही, पण बघासारखं खूप आहे डोंगरावर. जसं की हाऊस झालं, त्यानंतर गुफा झाली, असं काय काय बरंच काय काय बघायसारखं आहे. ते आम्ही ह्या व्हिडिओमध्ये कवर नाही करू शकलो, कारण काय टाईम खूप झाला आणि लेटसुद्धा आलो होतो. तर आता जातो आहे घरी रिटर्न वापस. खूप मजा केली, खूप मजा आली. बिर्याणी नेली होती आम्ही खायला घरून घरून. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि तेव्हा मी एक्सप्लेन करतो तुम्हाला कुठून यायचं, कसं यायचं, रस्ते वगैरे सांगतो तुम्हाला, थोडक्यात माहिती देतो. आणि नेक्स्ट टाईम आलोच तर आम्ही गुफा, त्यानंतर हौद, त्यानंतर 2-3 झरे आहेत तेसुद्धा एक्सप्लोर करेन. सो या टायमाला मला जास्त टाईम भेटला नाही आहे, आणि आम्ही लेट आल्यामुळे आता मी लवकर जायचं आहे घरी. तर आता मला ते कवर करायला भेटलं नाही. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्ही असंच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, शेअर करा, आणि असं सपोर्ट करा. हा पहिलाच व्हिडिओ आहे, तर काय चुकलं असेल तर माफ करा, समजून घ्या, आणि काय असेल तर सांगा. सो थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल. धन्यवाद. चलो बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.